नमस्कार, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण टी-ई-टी पेपर 1 व 2 गणित विषयाचा अभ्यासक्रम बघणार आहोत. तर बघा, पहिला पाठ आहे संख्यांचे प्रकार. तर या संख्यांच्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या, संयुक्त संख्या, विभाज्य संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, चौरस संख्या, बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि रोमन संख्या अशा प्रकारे टॉपिक आहेत छोटे छोटे आणि याच्यावर साधारणतः 2 ते 3 प्रश्न टी-ई-टी परीक्षेला विचारले असतात. यानंतर आहे मसावी व लसावी. मसावी व लसावीमध्ये मसावी व लसावीचे गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. शाब्दिक उदाहरणे बघायचे आहेत. पूर्ण संख्यांचा मसावी व लसावी, अपूर्णांकांचा मसावी व लसावी, दशांश अपूर्णांकांचा मसावी व लसावी. नंतर तिसरा टॉपिक आहे आपला अपूर्णांक. तर या अपूर्णांकावर जास्त भर दिलेला आहे टी-ई-टीमध्ये. तर पहिला अपूर्णांकांचे प्रकार बघायचे आपण. नंतर अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. नंतर सममूल्य अपूर्णांक तयार करणे, व्यवहार्य अपूर्णांकांची तुलना, दशांश अपूर्णांकांची तुलना, दरम्यानचा अपूर्णांक शोधणे, किती वेळा मिळवावे अशा प्रकारची शाब्दिक उदाहरणे असतात. पुस्तके व त्यांची वाचलेली पाने, उरलेली पाने, एकूण पानांची संख्या, पाण्याची टाकी, क्षमता, शिल्लक असलेली पाणी अशा बाबतीचे उदाहरणं बघायचे. नंतर आहे अपूर्णांकांचे एकमेकांमध्ये रूपांतर करणे आणि शेवटी आवर्ती दशांश अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. पुढचा टॉपिक आहे आपला पदावली. नंतर आहे पदावली. तर पदावलीमध्ये कंच भागू बेव नियम आहे हा बोर्डमास्टर नियम, नित्य समीकरणे, विस्तार सूत्रे. पुढचा टॉपिक आहे आपला अंकगणितीय श्रेणी. याच्यामध्ये आहे श्रेणीचे सामान्य रूप, n वे पद शोधणे, n पदांची बेरीज शोधणे, रांगांची संख्या, रांगेतील एकूण मुलांची संख्या, झाडांची संख्या शोधणे अशा प्रकारची शाब्दिक उदाहरणं असतात. अंकगणितीय श्रेणीमध्येच पुढे आहे क्रमवार समसंख्या, विषम संख्यांची बेरीज करणे, क्रमवार समसंख्या व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक शोधणे. पुढे आहे क्रमवार संख्यांच्या बेरजेवरून संख्या ओळखणे, संख्यांच्या बेरजेवरून सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या व मधली संख्या शोधणे, तसेच सांगितलेल्या क्रमांकाची संख्या शोधणे. अशा प्रकारे या अंकगणितीय श्रेणीमध्ये प्रश्न विचारलेले असतात. पुढे आहे शाब्दिक उदाहरणे. हे जनरल शाब्दिक उदाहरणे सगळे मिक्स असतात. याच्यामध्ये आहे वस्तूंची किंमत शोधणे, एकावरून अनेकांची किंमत काढणे, अनेकावरून एका वस्तूची किंमत काढणे. पुढे पट शोधणे म्हणजे किती पट. नंतर आहे नाण्यांची संख्या ओळखणे, नोटांची संख्या ओळखणे. नंतर आहे दोरीचे तुकडे, दोरीचे कापांची संख्या, दुहेरी दोरी केल्यास दोरीचे तुकडे, कापांची संख्या इत्यादी. पुढचा प्रकार आहे शिडी व शिडीवर आधारित उदाहरणे. नंतर आहे झाडे, रस्त्याच्या कडेच्या झाडांची संख्या आणि इतर शाब्दिक उदाहरणे. पुढचा पाढा आहे आपला विविध परिमाणे. याच्यामध्ये येतं अंतर, वजन, धारकता, क्षेत्रफळ, वस्तुमान, डझन, ग्रोस, रीम, कालमापन इत्यादीवर आधारित 2 ते 3 प्रश्न विचारलेले असतात. नंतर पुढे आहे घन आणि वर्ग. याच्यावर आपण बघूया पुढे. नंतर 9वा टॉपिक आपला सरासरी वय काढणे, संकीर्ण प्रश्न असतात याच्यावर, सरासरीतील गट वगैरे इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. 10वा पाठ आहे आपला शेकडेवारी. दिलेल्या संख्यांचे टक्के काढणे, शेकडेवारीच्या सूत्राचा वापर करून उदाहरण सोडवणे, शेकडेवारीतील वाढ घट अशा प्रकारची उदाहरणे याच्यामध्ये असतात. पुढे आहे आपला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. त्यानंतर नफा तोटा, शेकडा नफा शेकडा तोटा यावर मागच्या वर्षी प्रश्न आलेला होता. वयवारी. 14वा पाठ आपला वेळ, वेग, अंतर. याच्यावर फार कमी प्रश्न होता. आतापर्यंत 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, फक्त एक प्रश्न. आणि शेवटचा पाठ आहे आपला बीजगणित. बीजगणितामध्ये बैजिक राशींची अवयव, सरूप पदे, भिन्नरूप पदे, बहुपदी, बहुपदींची कोटी,
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, बहुपदींची किंमत शोधणे, एक सामायिक समीकरणे, नित्य समीकरणे, वर्ग समीकरणे, उकल शोधणे इत्यादी प्रकारचे प्रश्न ह्या बीजगणितामध्ये विचारलेले असतात. भूमितीचा सिलेबस याच्यामध्ये दिलेला नाही. भूमितीचा सिलेबस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा 3 महिने बाकी आपल्याकडं. तुम्ही आता जर तयारीला लागले 3 महिन्यात अभ्यास पूर्ण होईल. जून-जुलैमध्ये आपल्याला चांगल्या मार्काने आपण पास होऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.